जर तुम्ही पश्चाताप करता आणि बाप्तिस्मा घेता तर तुमच्या पापाची क्षमा होईल. हे पहिला मुद्दा. दुसरा, तुम्हाला पवित्र आत्म्याचे दान मिळेल. परंतु या ठिकाणी यांनी पश्चातापही केला आणि बाप्तिस्माही घेतला, पण तरीही त्यांना पवित्र आत्म्याचे दान मिळाले नाही. का बरं? बऱ्याच वेळेस असं होतं की जे सुवार्थिक असतात ते खूप म्हणजे लोकांना आकर्षित करणारी लोक असतात. त्यांच्याकडे देवाने ते टॅलेंट, ते कौशल्य दिलेलं असतं. मग ते ज्यावेळेस मैदानात उतरतात ते त्यांच्या स्वभावाने, त्यांच्या वागण्याने, त्यांच्या बोलण्याने लोकांना आकर्षित करून घेतात. कारण की ते टॅलेंट, ते कौशल्य, ती सेवा देवाने त्यांना दिलेली आहे. आणि अनेक लोक उद्धार पावतात, अनेक लोक येशूकडे येतात, अनेक लोकांचं जीवन बदलतं. परंतु अशा वेळेस सुवार्तिकाला काय वाटतं की आता हे सगळे लोक जे आहेत, हे जर प्रेषितांच्या म्हणण्याप्रमाणे जर मी पाळकाच्या हाती सोपवले तर मग मला काय मिळणार? आणि मुळात मुद्दा हाच आहे की एक सुवार्तिक ज्यावेळेस एक मंडळी गोळा करतो त्यावेळेस त्या ठिकाणी पाळक आल्यानंतर तो पाळक सुवार्तिकाची व्हॅल्यू करत नाही, शिक्षकाची व्हॅल्यू करत नाही, भविष्यवक्त्याची व्हॅल्यू करत नाही, आणि तो सर्व दान दशमांश स्वतःसाठीच घेतो. आज हीच परिस्थिती आहे. म्हणून सुवार्तिक काय करतो, ज्यावेळेस सेवेत उतरतो तो बऱ्याच लोकांना गोळा करतो, परंतु मग तो स्वतःलाच म्हणतो की मी पाळक आहे. कारण का? त्याला दान दशमांश हवा आहे स्वतःचं घर चालवण्यासाठी. एक भविष्यवक्ता बघा, जो भविष्यवाणी करतो आणि अनेक लोकांबद्दल सांगतो, त्याला स्वप्न पडतात, त्याला दृष्टांत होतात, पण तो भविष्यवक्ताच आहे, तो पाळक नाहीये. परंतु त्याला माहिती आहे की मी जर नुसतं भविष्यवाणी सांगत बसलो तर कुठलाही मंडळीचा पाळक मला काही देणार नाहीये. मग तो स्वतःच पाळक बनतो. विचार करा, एक शिक्षक, आजकाल बरेच शिक्षक आहेत, खूप छान शिक्षण देतात आणि ते हे सांगतात की आता फक्त शिक्षणाचीच गरज आहे, सुवार्तीची गरज नाही. बरोबर आहे, तो शिक्षकच आहे ना, सुवार्तिक नाहीच आहे. सुवार्तिकाकडे जे हृदय आहे नवीन लोकांसाठी ते शिक्षकाकडे कसं असणार आहे? शिक्षक म्हणजे फक्त शिकवण देणारे, दोष दाखवणारे, सुधारणूक करणारे लोक आहेत. मग ते म्हणतात की आता ते सुवार्ता सांगण्याचे दिवस गेले. तुम्ही ऐकले असे काही शिक्षक आहे ना जे म्हणतात की सुवार्ता सांगण्याचे दिवस गेले, आता बघा आता येशू येण्याचे दिवस आलेले, आता आपण स्वतःला तयार केलं पाहिजे. त्यांचा दोष नाहीये तो, ते शिक्षक आहेत. परंतु मंडळीच्या पाळकाने एका सुवार्तिकालाही सोबत ठेवणं गरजेचं आहे आणि शिक्षकालाही सोबत ठेवणं गरजेचं आहे, भविष्यवक्त्यालाही सोबत ठेवणं गरजेचं आहे आणि अशी 5 पदरी सेवा चालवणं गरजेचं आहे. पण अशा किती मंडळ आहेत